काळ संघर्षाचा तरीही इच्छापूर्तीचा. एखाद्या सिनेमाच्या इंटरव्हल नंतरचा दुसरा भाग म्हणजे कुंभ राशीच्या जातकांसाठी हा ऑक्टोबर महिना असणार आहे, जिथे सुरुवातीला सिनेमातील हिरो थोडा अडचणीत असतो, संकटात असतो, पण शेवटी जोरदार पराक्रम गाजवतो आणि यश मिळवतो. कुंभ रास म्हणजे दूरदृष्टी, नवीन कल्पना, नवीन विचार होय. जगाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची शक्ती तुमच्यात असते. इनोव्हेशन तुम्ही करतात, तुमचे विचार हे हटके असतात. अत्यंत बुद्धिमान रास म्हणून आपण कुंभ राशीकडे पाहत असतो, कारण ही शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आहे. किंबहुना राहूला देखील याच राशीचं स्वामित्व देण्यात येतं. आयुष्य म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेतील यशस्वी वैज्ञानिक जर कोणी असेल तर ती म्हणजे कुंभ रास होय. सतत नवनवीन प्रयोग करणं, बुद्धीने अधिक विचार करणं हे तुमचं कौशल्य आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते. आपण ऑक्टोबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव हे धनस्थानात विराजमान असून सध्या ते वक्री अवस्थेत आहे, त्यामुळे त्यांची तीव्रता वाढलेली आहे. एरवी शांत आणि सौम्यपणे कार्य करणारी कुंभ रास शनिदेवांच्या या वक्री अवस्थेत थोडी मानसिक दृष्टीने विस्कळीत होते. राशी स्वामी वक्री आणि तीव्र असल्यामुळे त्यांच्या सौम्य स्वभावाला कुठेतरी एक झटका बसतो आणि नकारात्मकता येते, ज्यामुळे त्यांच्यासाठी प्रवास करणं थोडं कठीण होतं. हा महिना देखील तुमच्यासाठी थोडासा असाच राहणार आहे. विशेष बाब म्हणजे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जोडीदाराचं सहकार्य विस्कळीत होणार आहे. साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर घडून येईल, म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येतील. या काळात तुम्ही आर्थिक व्यवहार योग्यपणे सांभाळायला हवे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा असं ग्रह सांगत आहेत. तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला योग्य तो मानसन्मान मिळेल, मात्र अतिरिक्त बुद्धिमत्तेने बोलून लोकांना संभ्रमित करू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या महिन्यात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. या प्रवासात तुम्हाला थकवा जाणवेल, परंतु त्यातून तुम्हाला खूप चांगले अनुभव प्राप्त होतील. तुमच्या परिश्रमाचं फळ नक्कीच मिळेल. कर्मण्येवाधिकारस्ते हा भगवद्गीतेतील श्लोक तुम्ही ऐकलेला असेल, त्याचा अर्थ देखील तुम्हाला माहीत असेल. हा श्लोक केवळ तुमच्यासाठी आहे असं आपण म्हणू शकतो. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वाहन खरेदीसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. विशेषतः महिन्यातील दुसरा पंधरवडा अत्यंत शुभ म्हणता येईल. घरात काहीतरी नवीन बदल घडून येतील. आईच्या सांगण्यावरून तुम्ही घरातील फर्निचर बदलण्याचा विचार कराल, मात्र आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, ते या काळात आवश्यक आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी थोडं मन स्थिर ठेवून अभ्यास करणं आवश्यक राहणार आहे. तेव्हाच तुम्हाला शिक्षणात अपेक्षित परिणाम प्राप्त होऊ शकतील. प्रेमात थोडा ड्रामा होऊ शकतो, परंतु शेवट गोड राहील. विवाह इच्छुक जातकांसाठी हा महिना शुभ आहे. अचानक योग जुळून येण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या पंचम स्थानात गुरुदेव विराजमान असून 18 तारखेला ते षष्ठ स्थानात जाऊन उच्चीचे होणार आहे, जी शुभ बाब म्हणता येईल. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना त्रासाचा राहू शकतो. तुम्हाला पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र तो छोटा मोठा त्रास असेल, म्हणून अधिक काळजी करू नका. या काळात तुम्ही आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करणार आहात, मात्र ऑफिस पॉलिटिक्समध्ये थोडं जपून राहा. कर्जाची आवश्यकता असेल तर ते या काळात न घेणं अधिक लाभदायक ठरेल. EMI म्हणजे मॉडर्न काळातील शत्रू आहे, हे लक्षात घ्या.
नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कुंभ जातक नोकरी करीत आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट प्राप्त होईल, जी अत्यंत लाभदायक बाब म्हणता येईल. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्यासाठी व्यवसाय वाढीच्या संधी निर्माण होतील, नवीन करार होतील. मात्र पार्टनरसोबत व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पावसावर खूप जास्त अवलंबून राहू नका. इतर नियोजन देखील महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आजारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. योग्य औषधोपचार घ्या. धार्मिक आध्यात्मिक वाचनातून तुम्हाला मानसिक शांती मिळण्याचे योग या महिन्यात निर्माण होत आहे हे लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे. त्यामध्ये तुमचे राशीस्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे, त्यामुळे धनलाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. गुरुदेव देखील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहे, ज्यामुळे तुमच्या पत्रिकेत अर्थत्रिकोण प्रबळ होईल. याच्या पुढील महिन्यात तुम्हाला अर्थलाभाच्या भरपूर संधी प्राप्त होतील, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल. राहू ग्रह कुंभ राशीसाठी मुळातच सकारात्मक आहे. तो तुमच्या राशीत विराजमान असल्यामुळे कठीणातील कठीण कार्य देखील पूर्ण होऊ शकतं. जर तुमच्या मनाने ठरवलं की हे काम आपल्याला करायचं आहे तर तुम्ही ते करू शकाल. हा देखील एक अत्यंत मोठा संकेत तुमच्यासाठी निर्माण झाला आहे. बुधदेव म्हणजे तुमचे पंचमेश 2 तारखेला पंचमाच्या पंचमात येऊन प्रबळ होणार आहे. त्याचा लाभ तुम्हाला संपूर्ण ऑक्टोबर महिना नक्कीच प्राप्त होईल. बुधदेव तुमचं भाग्य प्रबळ करणार आहेत. अशा प्रकारे या महिन्यात तुमच्यासाठी अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होतील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना थोडा कठीण म्हणता येईल, कारण काम करीत असताना सहकाऱ्यांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. मात्र महाभारतात भीष्म पितामहांनी जसं नेहमी कर्तव्याला प्राधान्य दिलं तसं तुम्ही या काळात आपल्या कर्तव्यांना प्राधान्य द्यायला हवं, कारण कर्तव्य नेहमीच महत्त्वाचे असतात हे लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने कुंभ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. जुनी अडकलेली कामं पूर्ण होतील. मनातील एखादी इच्छा या महिन्यात अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या महिन्यात काही अनपेक्षित खर्चाचे योग आहेत. बायकोच्या शॉपिंगचा जास्त धक्का हे खर्च देतील. या काळात तुमच्यासाठी परदेश गमनाचे देखील योग आहेत. प्रवासाचे अनेक योग आहेत. आपले महत्त्वपूर्ण कागदपत्रांची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. कुंभ राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना अर्जुनासारखा आहे. कुरुक्षेत्रात संकट मोठं असलं तरी भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने त्यात अर्जुनाला यश मिळालं. तुम्ही धैर्य ठेवा. संकट ही तात्पुरती असतात आणि मिळणारं यश मात्र कायमचं असतं, ही बाब लक्षात घ्या. तुम्हाला देखील या शास्त्राचा अभ्यास करायचा आहे का? करायचा असेल तर तो तुम्ही मोफत करू शकता. आपल्या चॅनलवर ज्योतिष प्रवीण आणि ज्योतिष विशारद या नावाने प्लेलिस्ट आहेत. त्यात अगदी बेसिकपासून मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेथून तुम्ही अभ्यास करू शकता. या शास्त्राचा जर तुम्ही स्वतः अभ्यास करायला लागलात तर आपल्या आयुष्यातील काही छोटे छोटे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकाल. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 5, 14 आणि 23 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे आहेत. तर 3, 11 आणि 21 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत.
अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत. 146 गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपल्या या 5,40,000 संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे, ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे. कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, उपाय देखील करावा. ऑक्टोबर 2025मध्ये कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र, दसरा, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी, भाऊबीज असं एकामागे एक उत्सव आहे. हा काळ शुभ मानला जातो, पण ग्रहस्थिती राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते. त्यामुळे राशीनुसार आपण उपाय, मंत्र, घरात करायची पूजा, वैदिक साधना, ब्रेसलेट आदी देत आहोत. कुंभ राशीच्या दृष्टीने तुम्ही राशीस्वामी शनिदेवांच्या शुभतेसाठी काळे उडीद आणि तेलाचं दान करा. तसंच ओम प्राम प्रीम प्रौम सह शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. घरात करायची पूजा सांगायची झाल्यास तुम्ही दिवाळी उत्सवपर्यंत 11 दिवे घराच्या प्रवेशद्वारात लावायला हवे. तसंच महामृत्युंजय मंत्राचा जप करा. याशिवाय तुम्ही फिरोजा हे ब्रेसलेट देखील धारण करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र पाठवण्यात येईल. अशा प्रकारे ऑक्टोबर 2025 कुंभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.